हातामध्ये वेगवेगळ्या रंगाच्या काचेच्या बांगड्या असत तरी लेकराला आपली आई देखणीच वाटत असते. आणि आपलं लेकरू कसंही असू दे त्या आईला कधी पण गोड देखणं आणि उज्ज्वलच वाटत असतंय. तसंच आपलं नातं आहे. माझ्या चुका तुम्ही पोटात घालून घेतल्या आणि तुमचं प्रेम सुद्धा मी माझ्या ओटीत सामावून घेतलं. त्या प्रेमाला कोणी काही म्हणलं तरी कुठल्याही जाती धर्माची किनार नाही. आपल्याला परिस्थिती राजकारणामध्ये उद्भवत असते. प्रत्येक दशकामध्ये वेगवेगळी परिस्थिती असते. पण या सगळ्या परिस्थितीमध्ये गोपीनाथ मुंडे साहेबांनी दिलेलं वचन सांगा मी कधी मोडलं का? काय वचन दिलं होतं मुंडे साहेबांनी? मी थकणार नाही, मी रुकणार नाही, मी कुणासमोर कधीही झुकणार नाही. अथक प्रयत्न केले, अविरत संघर्ष केला. सांगा थकली का तुमची लेक? थकली का? सांगा कितीही समोर अडचणी आल्या, किती मोठे डोंगर आले, सांगा तुमची लेक कधी रुकली का? थकली नाही, रुकली नाही, झुकायचा तर प्रश्नच येत नाही. पण वाकणार नाही. गोपीनाथ मुंडेंचं वचन मी तरी जिवंत असेपर्यंत मरण स्वीकारेन, पण पदर पसरण्याची भूमिका फक्त तुमच्या समोर. आज कुणी बोलू नका, आज मला बोलू द्या, मला बोलू द्या. कारण तुम्हाला असं वाटायलंय का तुम्ही फार मोठं जग जिंकले, फार मोठं युद्ध जिंकलंय. असं नाहीये, असं नाहीये. अजून आपल्याला भविष्यामध्ये मोठी मोठी युद्ध लढायचे आणि ती जिंकायची आहे. युद्धामध्ये तुम्ही मोठ्या मोठ्या लोकांचे उदाहरण घ्या. झाशीची राणी काय झालं? झाशीची राणी लक्षात राहिली का? युद्ध जिंकल्यामुळे लक्षात राहिली का? जशी लढली ना मर्दानी त्याच्यामुळे लक्षात राहिली. महाराणा प्रतापाचे डोळे काढून घेतले, पण महाराणा प्रताप कशामुळे लक्षात राहिले? कुणासमोर नाही झुकले म्हणून. आणि आमचे संभाजी राजे अरे अंगातला रक्ताचा एक एक थेंब सांडला, पण कुणासमोर शरण गेले नाही. त्यांच्या या मातीतल्या आपल्या स्वाभिमानी मातीतले गेले काय. आज आमदारकी काही मोठी गोष्ट? विधान परिषद गेल्याने मिळाल्याने मला काही फार मोठे अलंकार मिळाले तसं नाही, पण तुमच्या चेहऱ्यावर जे प्रसन्नता आहे ना त्याच्यावरून माझ्या नेहमीच्या पद्धतीने कितीही मी नजर काढून पदर वाळू मला प्रश्न पडलाय. संडे टू मंडे नाही, मंडे टू संडे. संडे टू मंडे एकच दिवस आहे, मंडे टू संडे. हो बरोबर आहे का? हे माझ्या मागे मोठे मोठे दिग्गज सांगा, संडे टू मंडे का मंडे टू संडे? आणि गोपीनाथ मुंडे का? पंकजा मुंडेची एवढी अवकाश नाही. पंकजा मुंडे एवढा मोठा माणूस नाही, नाही आहे मोठी. तुमच्यामुळे मी मोठी रे, तुमच्यामुळं प्रेम करणाऱ्या तुमच्या निष्पाप भावनांमुळे मी इथं आहे. माझी काही अवकाश नाही. ज्या दिवशी तुम्ही सगळ्यांनी चेक गोळा करून याच मैदानात मला दिले आणि या मैदानात एका ट्विटवर एका रात्रीत फक्त एक मंच आणि माईक ठेवून तुम्ही लाखोच्या संख्येने उभे राहिला, या मातीमुळे, या भगवानमुळेच जन्मस्थान. याच्यापेक्षा काय पवित्र जागा असेल? काय पवित्र जागा असेल जिथं जन्म घेतला भगवान, नावातच भगवान. भगवान बाबांनी काय याच्यापेक्षा पवित्र जागा असेल? त्यांनीच बुद्धी दिली मला की लेकरा तुझं डोकं चाललं ना, काय करावं रात्रीतून ये माझ्या गावात. मी भगवान गडावरची मुठभर माती घेतली आणि भगवान भक्तीगड निर्माण केले. अथवा श्रीकृष्णाने काय केलंय? आपल्याला काय संदेश दिलाय? माणसं एकमेकाच्या अंगावर घालायचे, मारायचे का? नाही. रोजच्या युद्धाला सामोरं जाण्यापेक्षा वेगळं साम्राज्य प्रस्थापित करण्याची ज्याच्या मनगटात शक्ती आहे तो करू शकतो, हे भगवान श्रीकृष्णाने आपल्याला सांगितले. हे
भगवान भक्तिगड हे पंकजा मुंडेचं साम्राज्य आहे का? तुमचं साम्राज्य आहे. इथे आज पाव किलो का अर्धा किलो दसराच झाला की हो? अर्धा किलो दसराच झाला म्हणा ना. आता हे रान बिन नुसतं काढलं नसतं तर तुम्ही अशी बसली असते तर दसरा मेळावा झाल्यासारखं झालंय. तुम्ही वर येत नाही दसऱ्याला, आज वर टाक बसला, तिकडे जेसीबी बसला, तिकडं बसला. हा मग आणि हे तुमची किमया आहे. कुणाला कशाचे स्वप्न पडत असतील, उतारचे खेळाचे भीत असतील लोक. माझे पैसे कमी झाले, माझी जमीन कमी झाली, माझं पद कमी झालं, मला एकाच गोष्टीची भीती, माझ्या पुढच्या खुर्च्या रिकाम्या आहेत. खुर्च्याच नसतात आपल्या सभात, बिना खुर्च्याच्याच घ्यावं लागतात, माणसंच पुरत नाही. माझ्या मंचासमोर माणसं नाही, तो दिवस ईश्वराने मला दाखव. तुमच्या स्वाभिमानाची जबाबदारी माझी आहे. आज 5 वर्ष ज्या गोष्टीची तुम्ही प्रतीक्षा करत होता ती गोष्ट तुम्हाला मिळाली. मला काय मिळालं सांगू? मला सन्मान मिळाला, आमदारकी नाही मिळाली. माझ्या पक्षाने मला एवढं पात्र समजलंय की मला लोकसभेत उभे करून जमीन अगदी थोडक्यात पराभव झाल्यानंतर मला विधान परिषद दिली. हे एक माझ्या आत्म्याला समाधान वाटलं की मी त्या लायक आहे रे बाबा, मला माझ्या पक्षाने आज आमदार केले. आणि ही माझ्यासाठी फार महत्वाची गोष्ट. सन्मान कोणत्या भाजी भाकरीमध्ये मुठभर मास देतो माहित नाही, पण गरीब माणसाला भाजी भाकरी करणाऱ्या माणसाला सन्मान स्वाभिमान फार महत्वाचा. जरी मी आज पैठणी नेसली असेल, तुमच्यासाठीच नेसली, जरी माझ्या गळ्यात रुद्राक्षाची माळ असेल, तरी माझ्याकडे जरी मनभर काही असलं सोने दागिने, तरी मी काही नाही घाला वाटत रे. तुमच्या नजरेतून मिळणारे आशीर्वाद, एवढे मोठे अलंकार मला भगवान बाबांनी दिले, मला अजून कशाची गरज नाही. अरे तुम्ही जे कोयता वर हातामध्ये करून माझ्या बरोबर मनगटाचं बळ देता, त्याच्या एवढं मोठं बळ कुठलं नाही. आणि त्यामुळे ही लढाई मी सांगितलं याचा एक पडाव झाला, त्याच्या पुढे आपल्याला मोठे मोठे पडाव गाठायचे. आणि हे करत असताना हृदयातून तर करायचंच आहे, पण बुद्धीने सुद्धा आपल्याला काम करायचंय. उगाच धिंगाणा करायचा आहे, आपला धिंगाणा पण आपली शक्ती असते, पण इथून डोक्याने विचार करायचा आहे आपल्याला. काय करायचंय, काय नाही करायचं. आपल्या नेत्याला आपल्या कोणत्या वागण्याने अभिमान वाटला पाहिजे, आपल्या नेत्याची प्रतिष्ठा वाढते, आपण काय केल्याने प्रतिष्ठा होते, याचं आपल्याला 1 वर्ष 1.5 वर्ष जर भान ठेवलं तर जन्मात कोणी आपल्या वाटेला जाऊ शकणार नाही. आता ह्याच्यात येणारे काही मत त्याचा अर्थ घेतील. मी जे बोलायले ते वंचितांसाठी, पीडितांसाठी, ज्यांचा कोणी वाली नाही त्यांच्यासाठी बोलायलेले आहे. आणि मुंडे साहेबांनी मला राजकारणात आणलं. मुंडे साहेबांचा राजकारणाचा जो पाया आहे, तो पायाच आहे वंचिताचा, पीडितांचा वाली आणि वाणी बनण्याचा. याच मंचावर उभं राहून मी एक कविता म्हणली होती. मैं उस माटी का वृक्ष नहीं जिनको नदियों ने सींचा है, बंजर जमीन पर रहकर मैंने मृत्यू से जीवन खींचा. ही कहाणी माझी नाही, ही कहाणी त्या सगळ्या वंचितांची आहे. त्या वंचितांची की त्यांना साथ काही मिळत नाही, मृत्यूशी रोज जीवनासाठी झुंज द्यावे लागते. त्यांच्यासाठी माझं जीवन समर्पित आहे. याच मंचावर तुम्ही मला माझ्यावर धाड पडली, कुलूप लागला कारखान्याला म्हणून चेक गोळा करून दिले, जे मी स्वीकारलेच नाही. पण त्या प्रत्येक त्या रकमेमध्ये तुमचं माझ्यावर कर्ज झालेलं आहे. ते कर्ज आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत मी चुकवणार आहे, हे वचन माझ्या पाठीमागे माझं सर्वस्व, माझ्या बाबांचं सर्वस्व भगवान बाबा आहेत त्यांच्या साक्षीने मी तुम्हाला देते. पण मला ही